नमस्कार मित्रांनो. गुरुचं जे राशी परिवर्तन होणार आहे म्हणजे गुरु वृषभ राशीमध्ये 2 मे 2024ला जाणार आहे. याचप्रमाणे जो मंगळ ग्रह आहे हा मंगळ ग्रह तुळ राशीच्या 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे. इतरही जे ग्रह आहेत जसे की रवी, शुक्र हे सुद्धा 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. या सर्वांचा जो परिणाम आहे हा मे महिन्याकरता कशा प्रकारे होणार आहे, त्याचप्रमाणे गुरु हा संपूर्ण येणारा पुढे वर्षभर तुळ राशीवरती कशा प्रकारे प्रभावित करणार आहे या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण गुरुबद्दल थोडी चर्चा करू. जसं की तुमच्या राशीकरता म्हणजे तुळ राशीकरता गुरुचा ग्रह आहे हा गुरुग्रह नंबर 1चा अशुभ फलदायक ग्रह मानला जातो आणि तो तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम तुम्ही या वर्षामध्ये अनुभवू शकाल. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं ओव्हर करू शकतील. जर का तुम्हाला आरोग्याच्या संदर्भातले काही व्याधी असेल, तसा तुमचा मेडिकल हिस्ट्री असेल, तर या संदर्भातले काही लक्षणं तुम्हाला या संपूर्ण वर्षामध्ये मध्ये दिसू शकतील किंवा मध्ये तशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील, लक्षणं दिसू शकतील. लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या संपूर्ण वर्षामध्ये थोडंसं तुम्हाला पैसे तर येत जातील, पैशाची आवक होईल, परंतु तुमची राशी जी आहे ही शुक्राची राशी आहे, त्याच्यामुळे खर्च थोडेसे जास्त होतात. अनावश्यक अनपेक्षित खर्च थोडेसे जास्त होतात, तर त्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण येणाऱ्या वर्षामध्ये लोन घेऊ नका. अर्थात तुम्हाला लोन सहजपणे मिळेल, परंतु लोन चुकवणं थोडंसं कठीण होऊन बसेल, तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे घरातलं जे वातावरण असेल ते बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित राहील. म्हणजे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर तुमचं जे इंटरॅक्शन असेल ते बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित राहील. मात्र तुमचं जे आरोग्य आणि खर्च आहे या दोन गोष्टी आहेत त्या गुरुच्या भ्रमणाने थोड्याशा तुमच्यासाठी तापदायक होऊ शकतील. यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आता आपण चर्चा करू की मे महिन्यामध्ये साधारणतः जे ग्रहांचे जे फळं असते हे तुम्हाला नेमकं कशा प्रकारचे मिळते. म्हणजे तुमच्या आरोग्याच्या संदर्भात गृहसौख्य, तुमचं लव्ह लाईफ, त्याच्यानंतर आर्थिक स्थैर्य, वैवाहिक जीवन किंवा तुमचं करिअर या संदर्भात जो संपूर्ण मे महिना आहे तो कशा प्रकारचा राहील. सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करू तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा शुक्र साधारणतः तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 20 तारखेनंतर तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. आणि जो गुरुग्रह आहे हा गुरुग्रह तुमचा षष्ठेश आहे आणि साधारणतः दिनांक 2 तारखेनंतर हा तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करणार आहे. आणि 6व्या स्थानामध्ये मंगळ राहू हे ग्रह जे आहे, मंगळ राहू नेपच्यून हे जे 3 ग्रह आहेत, हे 3 ग्रह तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. तर साधारणतः तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर पडू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीसुद्धा या महिन्यात घडण्याची शक्यता थोडी जास्त आहे. जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा तुमचे जे वरिष्ठ असेल किंवा तुमचे सहकारी असेल त्याच्यावर छोट्या मोठ्या कारणांवर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. तर स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत आर्थिक सौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, जो की तुमच्या 6व्या स्थानातच भ्रमण करतोय, संपूर्ण महिन्याभर इथे राहणार आहे. पंचमेश जो आहे शनी हा पंचम स्थानातच भ्रमण करणार आहे. या शनीचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार, कारण तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह हा समजला जातो आणि तो स्वतःच्या राशीमध्ये 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा दिनांक 20 तारखेनंतर अष्टम स्थानात तुमच्या स्वतःच्याच राशीमध्ये येणार आहे. आणि तुमच्या राशीचा जो लाभेश आहे रवी, जो की तुमच्या 7व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 15 तारखेनंतर, हा तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार. तर एकंदरीत संपूर्णपणे या सर्व ग्रहस्थितीचा विचार करून आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर अनावश्यक अनपेक्षित खर्च या महिन्यात अजिबात करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा या महिन्यात करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये जे काय तुम्ही ट्रेड केलेले असतील त्याचे तुम्हाला फायदे यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे मिळतील. एकंदरीतच सांगायचं झालं तर पैशाची आवक तुम्हाला राहील नेहमीप्रमाणे, परंतु खर्च जे असतील ते अनावश्यक अनपेक्षितपणे करू नका. त्या खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. ते नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शनी, जो की तुमच्या 5व्या स्थानातच भ्रमण करतोय स्वतःच्या राशीमध्ये, त्याच्यामुळे घरातलं जे वातावरण असेल ते नॉर्मल असेल, त्याच्याबद्दल काय काळजी करण्याची आवश्यकता नाही. फार मोठे काय प्रॉब्लेम तसे काय येणार नाही किंवा तसे काही दिसणार नाही, त्याच्यामुळे तसं काय टेन्शन घेऊ नका. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर जर का तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल किंवा रिलेशनशिपमध्ये असाल तर ते तुमचं लव्ह लाईफ जे आहे ते अतिशय स्मूथ जाईल, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीत. जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा जो कालावधी हा उपयुक्त असेल. गर्भवती ज्या महिला आहेत म्हणजे तुळ राशीच्या आणि थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 6ष्ठ स्थानात असणारा जो मंगळ आहे तो आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास
देऊ शकेल. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा जो कालावधी आहे तो चांगला राहील. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तसे काही येणार नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे मंगळ, म्हणजे तुमच्या राशीकरता मंगळ ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो वैवाहिक जीवनाच्या बाबतीत. तर हा जो मंगळ ग्रह तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि 7व्या स्थानातच रवी, गुरु आणि शुक्र सुद्धा भ्रमण करताय. तर साधारणतः गेल्या 10-12 दिवसात तुम्ही बघितलं असेल तर तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत ते थोडेसे तुमच्यावरती हावी झालेले आहेत विचारांनी आणि त्याचा थोडासा प्रभाव तुमच्यावरती जास्त झालेला आहे. तुमची जी राशी आहे ही स्वयंस्फूर्त आहे. त्याच्यामुळे कोणी जर का तुमच्या ती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते तसं जमत नाही आणि आवडतही नाही. तर त्याच्यामुळे थोड्याफार प्रमाणात तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. ज्याप्रमाणे तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सांगायचं झालं तर थोडंसं वादविवादाचे प्रसंग, सहकर्मी किंवा वरिष्ठांसंबंधित खटके उडणं असे काही प्रकार होऊ शकतील. तर या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये जी अमावास्या ही तुमच्या 7व्या स्थानात होणार आहे. तर साधारणतः ती अमावास्या जी आहे ही 8 तारखेला आहे. तर साधारण 7, 8, 9 या तारखेदरम्यान थोडंसं वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा टोकाचे निर्णय या दरम्यान घेऊ नका. ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडंसं आरोग्य आणि पैशाच्या संदर्भातला जो प्रकार आहे त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अनावश्यक खर्च होऊ शकतील याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. जसं की दिनांक 13 तारखेला रवी आणि हर्षांची युती होणार आहे तुमच्या 7व्या स्थानामध्ये. तर रवी हर्षाची युती तुमचे वैवाहिक जोडीदार तुमच्यामध्ये नातेसंबंध थोडेफार ताणले जाण्याची शक्यता आहे. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे रवी गुरुची युती तुमच्या 8म स्थानामध्ये होणार आहे. 7म स्थानामध्ये शुक्र आणि हर्षाची सुद्धा युती होणार आहे. रवी गुरुची युती तसं पाहिलं तर शुभफलदायी राहील. अनपेक्षित काही लाभ तुम्हाला मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. परंतु अनपेक्षित काही लाभ हे मात्र तुम्हाला निश्चित मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात नवीन संकल्पना समोर येतील. परंतु त्या अंगीकारण्याच्या आधी व त्या संदर्भात निर्णय घ्यायच्या आधी थोडीशी काळजी घ्या. थोडंसं विचार करा. एखादी गोष्ट कारण तुमच्यासाठी कालावधी तेवढंसं चांगलं नाही, कारण गुरुचं भ्रमण तेवढंसं व्यवस्थित नाही. हा संपूर्ण महिनाच तसं पाहिलं तर तेवढंसं व्यवस्थित जाणार नाही. थोडंसं तुम्ही प्रेशर खाली राहा, थोडं स्ट्रेस खाली राहाल. इथे थोडंसं लक्ष द्या. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला मंगळ आणि राहूची युती होणार आहे तुमच्या 6व्या स्थानात. या संपूर्ण महिन्यामध्ये सगळ्यात ज्याला अशुभ फलदायी अशा प्रकारची युती आहे किंवा योग आहे तो म्हणजे मंगळ राहूची युती तुमच्या 6व्या स्थानात. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या नातेसंबंधामध्ये म्हणजे पतीपतीच्या नातेसंबंध थोडं दुराव येऊ शकेल याकडे लक्ष द्या. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान अजिबात घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकतील, मिस गाईड व्हा, फसलं होतं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. म्हणजेच महत्त्वपूर्ण निर्णय काहीही घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 31 तारखेला बुध आणि हर्षाची सुद्धा युती होणार आहे तुमच्या 7व्या स्थानामध्ये. तर तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे त्यांच्यावर वादविवादाचे काही प्रसंग निर्माण होतील, अर्थात त्यावेळेचे टोक सुद्धा गाठतील. पण त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावरती सरळ होणार नाही. तरी सुद्धा थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. या महिन्यातला सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा दिवस आहे तो म्हणजे अक्षय तृतीयेचा आणि तो आहे दिनांक 10 तारखेला. संपूर्ण वर्षामध्ये जे 3.5 मुहूर्त सर्वात शुभ फलदायी समजले त्यामध्ये अक्षय तृतीयेचा मुहूर्त सुद्धा येतो. तर साधारणतः या अक्षय तृतीयेच्या दिवसाला तुम्ही महत्त्वपूर्ण खरेदी करू शकता. म्हणजे सोने, चांदी, हिरे, माणिक किंवा महत्त्वपूर्ण दुसऱ्या कोणत्याही वस्तूची खरेदी करू शकता. पैशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. याचा एक वेगळा त्याचा जो परिणाम मिळतो तो म्हणजे तुम्ही केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहेत ही वाढत जाते. याचप्रमाणे तुम्ही घेतलेल्या ज्या वस्तू असतात त्याचा तुम्ही उपभोग घेता. बऱ्याच वेळा असं होतं की आपण सोन्याचं खरेदी करतो ॲज अन इन्व्हेस्टमेंट म्हणून आणि त्याचा उपभोग घेता येत नाही. परंतु अक्षय तृतीयेला घेतलेल्या ज्या वस्तू त्याचा उपभोग तुम्हाला घेता येतात त्या वस्तू पुढे वाढत जातात. इथे एक छोटीशी टिप तुम्हाला द्यावीशी वाटते. जरूर त्यावर तुम्ही काम करू शकता किंवा त्याचा अनुभव घेऊ शकता. जसं की पुरुषांच्या बाबतीत आपण पैसे ठेवण्याचं नेहमीचं जे पाकिट असतं किंवा स्त्रियांच्या बाबतीत जी पर्स असते की जिथे तुम्ही नेहमी पैसे ठेवता, म्हणजे नेहमीचे जे आपण पैसे खर्चाचे वगैरे असतात ते. तर या अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला हे जे पाकिट आहे किंवा स्त्रियांच्या बाबतीत जे पर्स आहे ती जरूर खरेदी करा आणि त्याचा अनुभव तुम्ही येणाऱ्या वर्षभरात घ्या. साधारणतः तुमच्या पाकिटात जे पैसे आहेत ते सहसा खर्च होणार नेहमी पाकिटामध्ये पैसे दिसून येते. बऱ्याच जणांचा अनुभव असतो की पैसे हे खर्च होतात, पैसे येतात परंतु ते खर्च होतात आणि त्याला पाय आपोआप फुटतात आणि त्यामुळे पैशाचा त्या संदर्भात तंगी येते. तर हा जो उपाय तो जरूर करून बघा, तुम्हाला त्याचा अनुभव निश्चित येऊ शकेल.
तर याचप्रमाणे मगाशी जसं सांगितलं की जी अमावास्या ते 8 तारखेला जी पौर्णिमा आहे ही 23 तारखेला आहे. अमावास्या ते पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपल्या ज्या भावना आहेत त्या थोड्याशा जास्त तीव्रतम होतात आणि कधी-कधी आपण भावना तिथून चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते. तर या दोन्ही दिवसामध्ये म्हणजे या महिन्याच्या 8 आणि 23 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतात. आणि मगाशी जे सांगितलं अमावास्येच्या बाबतीत म्हणजे साधारण 8 तारखेच्या आसपास वैवाहिक विचाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमच्या दोघांच्या नातेसंबंधाकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कारण तुम्ही घेतलेले निर्णय हे टोकाचे होऊ शकतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर तुळ राशीकरता हा जो संपूर्ण महिना आहे तेवढा सोपा नाही आहे. थोडंसं स्ट्रेसकडे जाऊ शकेल. आरोग्याकडे लक्ष द्या. पती-पत्नीच्या नातेसंबंधाकडे लक्ष द्या आणि पैशाच्या संदर्भात थोडीशी तंगी जाणवू शकेल याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तर मित्रांनो हे होतं तुळ राशीचं मे 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तुम्हाला हे राशीफळ कसं वाटलं? तुम्ही त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.